नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी इतिहासातील 15 प्रश्न घेऊन आलेला आहे। चला मग सुरुवात करूया। मित्रांनो, पहिला प्रश्न असेल, भारताचा पहिला सम्राट कोण होता? ऑप्शन ए औरंगजेब, ऑप्शन बी चंद्रगुप्त मौर्य, ऑप्शन सी अफजल खान, ऑप्शन डी हर्षवर्धन। मित्रांनो, यांच्यापैकी तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी चंद्रगुप्त मौर्य। प्रश्न क्रमांक 2, शिवाजी महाराजांनी रायगडावर छत्रपती पदाभिषेक कोणत्या वर्षी केला? ऑप्शन ए 1670, ऑप्शन बी 1679, ऑप्शन सी 1676, ऑप्शन डी 1674। तुमचे बरोबर उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन डी 1674ला। प्रश्न क्रमांक 3, पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1526ला, ऑप्शन बी 1557ला, ऑप्शन सी 1769ला, ऑप्शन डी 1606ला। तुमचे बरोबर उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन ए 1526ला। प्रश्न क्रमांक 4, स्वतंत्रवीर सावरकरांना कालापानीची शिक्षा कोणत्या बेटावर झाली? ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी लक्षद्वीप, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अंदमान निकोबार। तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी अंदमान निकोबार। प्रश्न क्रमांक 5, पानिपतची तिसरी लढाई कोणाच्या दरम्यान झाली? ऑप्शन ए बाबर आणि इब्राहिम लोदी, ऑप्शन बी मराठा आणि अफगाण अहमद शाह अब्दाली, ऑप्शन सी अकबर आणि हेमू, ऑप्शन डी ब्रिटिश आणि मराठा। तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी मराठा आणि अफगाण अहमद शाह अब्दाली। प्रश्न क्रमांक 6, महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी बाल गंगाधर टिळक, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी भगत सिंग। प्रश्न क्रमांक 7, मंगळ पांडे हे कोणत्या उठावाशी संबंधित होते? ऑप्शन ए 1857चा उठाव, ऑप्शन बी 1942चे आंदोलन, ऑप्शन सी स्वदेशी आंदोलन, ऑप्शन डी होमरूल आंदोलन। तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए 1857चा उठाव। प्रश्न क्रमांक 8, शिवाजी महाराजांचे बालपण कोणत्या किल्ल्यावर गेले? ऑप्शन ए सिंहगड, ऑप्शन बी राजगड, ऑप्शन सी शिवनेरी, ऑप्शन डी तोरणा। तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी शिवनेरी किल्ल्यावर। प्रश्न क्रमांक 9, 1857चा उठाव कोणत्या शहरातून सुरू झाला? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मेरठ, ऑप्शन सी कानपूर, ऑप्शन डी लखनौ। तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी मेरठ। प्रश्न क्रमांक 10, दिल्ली सल्तनत स्थापणारा शासक कोण? ऑप्शन ए बाबर, ऑप्शन बी कुतुबुद्दीन ऐबक, ऑप्शन सी मोहम्मद बिन तुघलक, ऑप्शन डी इल्तुतमिश। तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी कुतुबुद्दीन ऐबक। प्रश्न क्रमांक 11, दिल्लीचा लोधी वंश कोणत्या शासकासोबत संपुष्टात आला? ऑप्शन ए इब्राहिम लोधी, ऑप्शन बी सिकंदर लोधी, ऑप्शन सी बहलोल लोधी, ऑप्शन डी इस्लाम शाह। तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए इब्राहिम लोधी। प्रश्न क्रमांक 12, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा नारा कोणी दिला? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी बाल गंगाधर टिळक, ऑप्शन सी वल्लभभाई पटेल। तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी बाल गंगाधर टिळक यांनी। प्रश्न क्रमांक 13, भारतातील पहिली महिला शासक कोण होती? ऑप्शन ए अहिल्याबाई होळकर, ऑप्शन बी रझिया सुलतान, ऑप्शन सी राणी लक्ष्मीबाई, ऑप्शन डी ताराबाई। तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी रझिया सुलतान। प्रश्न क्रमांक 14, कर्मयोगी राजा म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन ए छत्रपती शाहू महाराज, ऑप्शन बी महाराणा प्रताप, ऑप्शन सी शिवाजी महाराज, ऑप्शन डी बाजीराव प्रथम। तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए छत्रपती शाहू महाराज। प्रश्न क्रमांक 15, आझाद हिंद फौज कोणत्या नेत्याने स्थापन केली?